जे आता आमच्यासाठी एक महत्त्वाचे पुढच्या 3-4 आठवडा राहणार, ज्यामध्ये की 2 आठवडा श्रावण मासचे सुद्धा आहे, सोमवारी राहणार, त्यामध्ये सुद्धा मोठी गर्दी असतो. तसेच कृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा प्रोग्राम हा 15-16 पासून स्टार्ट राहणार आणि 26 पर्यंत राहणार. त्यामध्ये सुद्धा जवळपास 113 इतके नियोजन आहे दहीहंडीबद्दल. सिटीमध्ये भाग्यनगर एरियामध्ये 2 आहे, वजिराबाद 6, इतवारामध्ये 15 ठिकाणी दहीहंडीचे नियोजन आहे. असा वेगवेगळे ठिकाणी टोटल 113 असा आहे. त्यांच्यानंतर आता अण्णाभाऊ साठेंची शेवटचा जे आठवडा आहे त्यामध्ये गाव पातळीवर मोठी संख्यामध्ये मिरवणूक आहे, जे 16-17 पासून स्टार्ट होऊन 30 पर्यंत राहणार. हा पण एक चॅलेंज आहे. तसेच 26 पासून आमचे गणपतीची स्थापना होणार आणि ते पण एक मोठा आव्हान पोलिसांसमोर राहणार. पण मला वाटतो की नांदेडकरची एक खूप स्टँडर्ड आणि खूप एक चांगली आदर्श आहे, जे आपण सर्व सण उत्सव चांगल्या प्रकारे सोबत राहून समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे करतो. ईद मिलाद सुद्धा 6 तारीख किंवा त्यांच्या नंतर राहणारच. हा सर्व सण उत्सव नांदेडकर, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन सोबत राहून समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे करू, यासाठी नांदेड पोलीस सज्ज आहे आणि प्रयत्नशील आहे. तसेच एक मी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की उद्या आमचे पीस कमिटीची मीटिंग कलेक्टर ऑफिसमध्ये राहणार. तसेच आम्ही मुस्लिम समाज सोबत सुद्धा SP ऑफिसमध्ये उद्या एक मीटिंग घेत आहोत ईद मिलाद बाबत. तो हा सर्व जे पुढच्या 3-4 आठवडा राहणार आमच्यासाठी बिझी राहणार, खूप नियोजन आहे. पण हा सर्व पार्श्वभूमीमध्ये आमचे स्टाफ, आमचे ऑफिसर पूर्णपणे तयार आहेत की आम्ही चांगल्या प्रकारे हा सण उत्सव नांदेडकर सोबत राहून चांगल्या प्रकारे साजरा करू. थँक्यू. आतापासूनच आम्ही प्रतिबंधक कारवाईची मोठी एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, ज्यामध्ये की तुम्ही ऑलरेडी न्यूजमध्ये पाहिलं असणार की आमचे हद्दपारी जे एकदम सिरियस ऑफेंडर्स आहे, हॅबिच्युअल ऑफेंडर्स, त्यामध्ये नांदेड जिल्ह्याने ऑलमोस्ट रेकॉर्ड हद्दपारीची कारवाई केलेली आहे. MPDA अंतर्गत आतापर्यंत 2025 मध्ये आम्ही 19 सराईत गुन्हेगारला MPDA अंतर्गत 1 सालसाठी जेल, 1 वर्षसाठी पाठवलेला आहे. तसेच जे 144 सारखा CRPC टेम्पररी अबस्टेनिंग ऑफ ऍक्ट, म्हणजे टेम्पररीली जे हद्दपार करतो 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी प्रॅक्टिकल लँग्वेजमध्ये, त्यासाठी सुद्धा मोठी कारवाई प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 30 ते 40 असा हद्दपारीची प्रक्रिया चालू आहे. आणि ज्यांच्यावर मागे गुन्हा दाखल झाला होता, गणपती असो किंवा असा सण उत्सवमध्ये, किंवा नॉन कम्युनल एलिमेंट आहे हिंदू, मुस्लिम, बाकी सर्व रिलिजनमध्ये, त्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई करत आहोत. DJ वाले सोबत मीटिंग घेत आहोत, बाकी सर्व सोबत मीटिंग घेऊन 149 आज जे नवीन कायद्यामध्ये 168 BNSS कलम प्रमाणे त्यांना नोटीस देऊन पाबंद करत आहोत.